से काफ़ी खुश हैं। फोकस मैन, देखिए इनके क्रिकेट जीवन में बहुत पहले से क्या बात है। गणेश केने साहब के लिए जोरदार तालियां। चौकों का हैट्रिक, विकेट का हैट्रिक या सिक्सर का हैट्रिक, चौकों का और छक्कों का 5,000 रुपए, जोरदार तालियां। 5,000। इस तरह शेयर मार्केट गर्म रहेगा। साहिल केने, यंग डैशिंग डायनामिक की तरफ से भी आप सभी का हार्दिक स्वागत है। साहिल केने ने इस स्पर्धा को सफल बनाने के लिए ऑर्गेनाइजिंग टीम का काफ़ी सपोर्ट किया। जो शेर में अक्सर अल्ताफ बाली के लिए कहता हूँ, उनकी हमेशा एक ख्वाहिश रहती है कि उस शेर से मैं शुरुआत करूँ। न मैं गिरा न मेरे उम्मीद के मीनार गिरे, मुझे गिराने में कुछ लोग कई बार गिरे। बैक टू क्रिकेट नाउ। बहुत ही सुंदर समा। आज ठंडी कुछ ज़्यादा ही है लेकिन गर्म क्रिकेट रहेगा। मेरे साथ बहुत मशहूर कमेंटेटर वॉइस ऑफ मुड़बाड़ सुनील शेलके साहब और साथ ही साथ योगेश मडवी हमारे बीच हैं और शुभात धुमाल। खेल की शुरुआत, ओपनर भेजना है और 25 मिनट का समय है। इस बात का ध्यान रखें, गोटेकर ने टॉस जीता है और पहले फील्डिंग करने का फैसला किया है। गोटेकर भी बहुत बड़ा नाम है शाहपुर क्रिकेट में। आतिश भांडे को हम देखेंगे जिन्होंने पहले टीडीपीएल में धूम मचा दी थी, लेकिन यहाँ अपने घरेलू मैदान पे क्या एकवीरा मानकोली धूम मचाएंगी। पिछला मुकाबला बहुत ही रोमांचक रहा जहाँ अरमान टूट गए वडगर के। गोल्डन बाउंड्री लगाई आखिरी गेंद पे। तमाम मान्यवर जो मंच की शोभा बढ़ा रहे हैं, हम सभी का हार्दिक स्वागत करते हैं। दोनों ओपनर्स मैदान पे आते हुए यशपाल माली और कप्तान आतिश माली। यशपाल माली के बारे में दोस्तों मैं बताता चलूं कि ग्रामीण क्रिकेट और सिटी क्रिकेट का जब भी इतिहास लिखा जाएगा तो पुराने वक्तों के चैंपियन टीम के चैंपियन खिलाड़ी के तौर पे यशपाल माली का नाम आएगा। चाहे फिर सनी स्पोर्ट हो, चाहे फिर आगरी 11 हो, चाहे फिर बड़े बड़े नाम हो, मराठा पंजाब हो, सभी में यशपाल माली की प्लेयर। खेल की शुरुआत होती भी गेंदबाजी के लिए इस वक्त श्रावण डोंगरे को लगाया गया है। सामना करेंगे कैप्टन आतिश माली। मैंडेटरी पावर प्ले का पहला ओवर, शॉर्ट थर्मैन, बैकवर्ड पॉइंट, कवर एक्स्ट्रा कवर सर्कल में है, जबकि मिड ऑन बहुत ही स्ट्रैटिश खड़ा है। लॉन्ग ऑफ को सीधा रखा है, बैकवर्ड स्क्वायर लेके एक खिलाड़ी मिड विकेट बाउंड्री पे है। देखिए हमारे प्रिय दर्शक, जब भी समय मिलेगा आपके ऑल द बेस्ट हम पहुंचाएंगे, लेकिन रनिंग कमेंट्री में जितना भी समय मिलेगा। आज 16 दिसंबर, शुभात धुमाल से ज़रूर पूछूंगा क्या हुआ था। मुझे जो याद है वो मैं इसलिए नहीं कहता, शुभात धुमाल ये कहते आ रहे हैं तो ये अच्छी चीज़ है। पहली गेंद, आतिश को गेंद को लॉप कर दिया है, मस्तक पे दस्तक, 6 रन। दी ग्राउंड सिक्सर खेला और कप्तान आतिश पाटिल ने कह दिया इलाका भी, आतिश माली ने कह दिया इलाका भी हमारा रहेगा और धमाका भी हमारा। क्या खूबसूरत शॉट, मूड को बना दिया है आतिश माली ने। 6 से खाता खुला एकवीरा मानकोली का, 6 रन। इस मरतबा बैकफुट पे गए, हवा में गेंद है, एक तुम्हारी एक हमारी। आतिश माली आउट होके जा रहे हैं। क्या लगता होगा? क्या कहेंगे शुभात धुमाल, जिस तरह से पहली पे सिक्सर, दूसरा मिस टाइम।
नक्कीच वापसी करताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर षटकार आणि त्यानंतर विकेट. हेच तर आहे मित्रांनो क्रिकेट. क्या बात है. विशु सेठ भोईर, दलेपाड़ा और आतिश डोंगड़े ने इस वक्त गोटेगर बी को ऑल द बेस्ट कहा है. 6 रन 1 विकेट. विक्की केने ने हमने से ऑल द बेस्ट कहा है गोटेकर बी को स्पेशल, रोहन शिल्के को और आतिश भांडे को. नए बैट्समैन सौरभ माली. इस मरतबा कट करने की कोशिश, बढ़िया उछाल, बीट किया. राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए इस मरतबा स्विंग एंड मिस. बहुत खूबसूरत गेंदबाजी. विकेट लेने के बाद रफ्तार श्रावण डोंगड़े निकालते हुए 2 गेंदों में परेशान कर दिया है यशपाल माली को. सामना करे यशपाल माली. इस मरतबा बहुत ही करारा ऑन ड्राइव, आउटफील्ड में खिला रही है मिड विकेट पर. 1 रन बनता हुआ यशपाल माली का खाता खुला. कुल स्कोर एकवीरा मानकोली का 7 रन 1 विकेट गंवाने के बाद. आने वाले बल्लेबाजों में लाइन ऑफ मानकोली दीपेश माली का आना बाकी है. अच्छी बॉलिंग करें और वेस्ट इंडीज के केनेथ बेंजामिन की याद ताज़ा होती हुई श्रावण. इस मरतबा बहुत ही खूबसूरती के साथ खेला है. गेंद डीप वाइडिश मिड विकेट पे गई है. थ्रो पहुंचा है वहां पर से और तेज कदमों से भागते हुए 2 रन पूरे किए. बढ़िया शॉट, बिल्कुल कलाइयों का उपयोग किया था सौरभ माली ने. आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. हे आपण पाहू शकता उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाज रन घेण्यासाठी हरण बनले होते. बिल्कुल. सौरभ माली ने सिटी क्रिकेट में सबसे पहले सिक्सर का हैट्रिक इस सीजन में किया है. 1 ओवर की समाप्ति, मिला जुला ओवर, 9 रन और 1 विकेट. सुभाष, व्हाट डू यू थिंक? दिस इज द कंफर्टेबल टोटल मेड बाय एकविरा मानकोली और नो? नक्कीच मागील सामन्यामध्ये आपण बघितलं तर कुठली टोटल इथे सेफ नाही. मात्र 60+ नक्कीच 55-60 पेक्षा जास्त धावांकडे तर एकविरा मानकोली संघाला पाहावंच लागेल. संकेत कोरडे ने भी गोटेगर बी को ऑल द बेस्ट कहा है. गोटेगर बी बहुत ही फेमस टीम है शाहपुर और उसके अतराफ में, और मानकोली भिवंडी ग्रामीण की फेमस टीम. गेंदबाजी में अब आए हैं आतिश भांडे. ये बहुत बढ़िया खिलाड़ी हैं. पहला थाना डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग में काफ़ी फोकस पे रहे थे आतिश भांडे. अगदी बरोबर आहे. दापोडे मैदान अक्षरशः दणानून सोडलं होतं या खेळाडूने आणि तोच गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. आतिश भांडे सामना करेंगे यशपाल माली. इस मरतबा स्क्वायर ऑफ द विकेट खेलते हुए बल्ले का फेस खोला. बैकवर्ड ऑफ द पॉइंट 1 रन. कमेंटेटर कालीराम केने, वॉइस ऑफ मानकोली, हमारे साथ हैं. आपका भी हार्दिक स्वागत है. देखिए 40+ क्रिकेट को ऊपर लाने में कालूराम केने और मोहन भुईर, जयवंत पाटिल, नैनेश्वर चिकने, इन कमेंटेटर का बहुत बड़ा रोल है. क्रिकेट क्रिकेट है, उसकी शक्ल कौन सी भी हो, चाहे सिटी इमर्जिंग हो, चाहे सिटी क्रिकेट हो, चाहे एक गांव एक गट हो, चाहे 40+ हो.
इस मरतबा बहुत ही बेहतरीन स्लाइस स्ट्रोक, लेकिन कलाबाजी खाते हुए रोका। गली में एक रन, इसे कहते हैं क्रिकेट। कपड़े गंदे भी हो जाए तो सर्फ एक्सल है ना। कमाल की कलाबाजी। देखिए गली बल्ले के फेस को खोला था। गली क्रिकेट की हो दोस्तों या महबूब की, इसके चक्कर ज़्यादा अच्छे नहीं होते, पकड़े जाने का डर रहता है। हालांकि हवा में गेंद नहीं थी, शॉट बहुत अच्छा जमाया था। इस मरतबा अच्छा ड्राइव, लेकिन कवर में फील्डर है। एक रन। क्या बॉलिंग कर रहे हैं, आगे रख रहे हैं गेंदबाज आतिश पांडे। अभी तक उन्होंने बैट्समैन को कोई रूम या जगह नहीं दिए। आप दर्शक ही दर्शक, सभी का हार्दिक स्वागत है लेट कबीर निर्मल स्मृति चषक में। इस मरतबा बहुत ही खूबसूरत कवर ड्राइव, लेकिन फील्डर को पाया। नो बॉल। एक रन +1+1, 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 14 पे पहुंचा। ओवर नंबर 2 चल रहा है, 14 रन। थोड़ी देर में हमारे बीच आने जा रहे हैं डांसिंग अंपायर, डांसिंग का तूफान गोटिया। ये आप देख सकते हैं, क्या क्लीन टेलीकास्ट है। बहुत बढ़िया निर्णय अंपायर दिनेश का। और स्टेपिंग किया था, स्लॉक किया है, पीछे खिलाड़ी हैं, एलिवेशन नहीं था। जिस गेंद को मिड विकेट पे खेलना चाहिए था, खेल बैठे लॉन्ग ऑन पे। एक रन। कमाल का टेलीकास्ट, जीटीसी बिग बॉस ऑफ टेलीकास्ट। और क्या ऑनलाइन ऑपरेट कर रहे हैं भूपेश कराले। भूपेश कराले स्वयं एक अच्छे क्रिकेटर है, लेकिन उतने कामयाब नहीं है जितना वो टेक्नीशियन के तौर पे हैं। इस मरतबा गेंद को तान दिया आसमान में, पीछे खिलाड़ी है और देखना है क्या कुछ हुआ है। यस, इज आउट। यहाँ पर लगने वाला ये दूसरा झटका है, क्या कहेंगे शुभात धुमाल। देखिए कैचिंग बहुत इंपॉर्टेंट है। बाउंड्री पे रात की फ्लड लाइट में इस तरह के कैचेस इतने आसान तो नहीं रहते। अगदी बरोबर. गोटेकर बी संघाचा फिल्डिंगचं क्षेत्र अतिशय सुरेख राहिलेलं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या क्षेत्ररक्षकाने या सामन्यामध्ये या इनिंगमध्ये केलेलं आहे. अब घर में घेरने की कोशिश हो रही है गोटेकर बी की तरफ से। नए बैट्समैन दीपेश माली, जिनके बारे में दोस्तों मैं अक्सर कहता हूं कि ये जो दीपेश माली है ना, ये जब भी आते हैं गेंदबाजों के लिए सरदर्द बन जाते हैं। अब वो सरदर्द बनते या गोटेकर के आतिश भांडे उनके लिए सरदर्द पैदा करते हैं। बहरहाल बहुत अच्छा बैटल। भांडे मुड़ते हुए लेफ्ट आर्म ओवर दी स्टंप्स। यशपाल को पल्लू शॉट और गेंद थर्ड मैन बाउंड्री के बाहर। 4 रन। सही फैसला है। घी जब सीधी उंगली से नहीं निकल रहा हो ना, तो टेढ़ा करना चाहिए। अगदी बरोबर. आणि अतिशय स्कूपचा सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. दिलचंद तिलकरत्नेने हा फटका सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळला होता आणि त्यानंतर या फटक्याला दिलस्कूप म्हणून संबोधलं जात आहे. दिलस्कूपचा अतिशय सुरेख फटका यशपाल माल्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. आजचं शेड्यूल मित्रांनो जर पाहायचं झालं तर आजच्या दिवसामध्ये दुसरा सामना आपण पाहतोय. आज शरद स्मृती ट्रॉम्बे कोळीवाडा विपक्ष साई स्कारबाव हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. दिलेल्या वेळेवर संघनायकाने उपस्थित राहिले. त्यानंतर ऐदी वडूनगर सोनादेवी टेमकर आरसीसी पेठ डिफेंडिंग चॅम्पियन विपक्ष क्रिशा लेन राणीव. त्यानंतर सिव्यातल्या मात्रेपाडा विपक्ष जाहीर नाजनोली हा पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना असणार आहे. हे शेड्यूल नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवले जाते आणि संघनायकाने जो वेळ दिलेला आहे त्या वेळेवर त्या वेळच्या 15 मिनिटे अगोदर आपण येणं बंधनकारक असणार आहे. खेल की शुरुआत होती हुई धावसंख्या 19 आपल्याला धावपळकर पाहायला मिळते. 19 रन हो चुके.
और विकेटों को हम देखें तो 2 विकेटें गिरी है। तीसरे ओवर के लिए प्रीतम को बुलाया गया है, सामना करेंगे बैट्समैन दीपेश माली। देखिए अब ये जो 2 भाइयों की जोड़ी है इन पे बहुत डिपेंड करता है, क्योंकि यहाँ से हमने कल देखा इस समय रन ज़रूर बने, देर रात रन नहीं बने, लेकिन ये वो समय है जहाँ पे आपको मस्त 60 प्लस चाहिए, वो भी गोटेगढ़ बी जैसी टीम हो तो। इस मरतबा कट करने की कोशिश, गेंद बल्ले के करीब से जाती हुई विकेट कीपर के पास से जाती हुई फ्लाई स्लिप में, बहुत खूबसूरत गेंद प्रीतम की। ये देखिए कट के लिए जगह नहीं थी, क्लोज ऑफ इस बॉडी जो कहते हैं, और अथरी कुचाल था और उसको काउंट भी नाही किया था बल्लेबाज ने। अगदी बरोबर, प्रीतम याचा अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता. ये वीआईपी डाइस जहाँ पे मान्यवर्स का ताता लगा हुआ है, तूफान गर्दी। फिर से कट की कोशिश, अपील, और दीपेश माली 0 पे आउट। सर दर्द वाले बैट्समैन को सर दर्द के साथ भेज दिया। क्या गेंद थी और क्या विकेट कीपर ने कैच लिया है, एक्सलेंट। शून्य पे आउट हुए दीपेश माली। बड़ी विकेट, बड़ी मछली जाल में जिसे कहते हैं, बिग फिश इन नेट। नए बैट्समैन बल्लेबाजी को इस वक्त आ रहे मनकोली की तरफ से वैभव माली। वैभव माली आए नए बैट्समैन। स्कोर 19 पे अटका हुआ है। और प्रीतम, फिर से हम उस कैच को देखना चाहेंगे, क्या कैच पकड़ा था विकेट कीपर ने। नॉट इजी, जब आप विकेटों से चिपके हुए हो तो इस तरह के कैचेस आसान नहीं रहते हैं। आइए देखते हैं किस तरह से उस कैच को लिया था विकेट कीपर ने। ये देखिए अतिरिक्त उछाल, एक दूसरी कोशिश में कैच पकड़ा। आप पहली कोशिश में भी पकड़े तो एक ही विकेट रहता है, और 4 कोशिश में भी पकड़े तो एक ही विकेट रहता है। कल देर रात लेट कबीर निर्मल मेमोरियल कप में ठंडी भी चल रही थी, गर्म मैच भी चल रहे थे और फॉग भी चल रहा था। आज क्या चलता है और कौन सी टीम चलती है, आखिर का मैच क्या था। क्या छोड़ दिया सरोली के विकेट कीपर ने, 2 रन चाहिए थे। इस मरतबा एलिवेशन नहीं है, खेलना चाहते थे ऑन साइड में, गेंद चली गई शॉर्ट कवर में। पूना बुल्डाना शॉट, जाना चाहते थे पूना, पहुंच गए बुल्डाना। 1 रन से स्कोर 20 पे पहुंचा है। कमाल की बॉलिंग हो रही है, बैंग ऑन टारगेट जिसे कहते हैं, जड़ में गेंदबाजी हो रही है। अगदी बरोबर आहे, अगदी बुंद्यामध्ये गोलंदाजी केली जाते, अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. यही मैं कहने वाला था, जड़ में गेंदबाजी। ये मुंबई का महाराष्ट्रियन लैंग्वेज का शब्द है बुंदा। यॉर्कर लेन की गेंद को कहा जाता है। इस मरतबा खींच के मारा है, चाबुक शॉट है, फुल पावरफुल, 6 रन। यशपाल माली ने कह दिया सब बंदियां चल गई, रन बंदी नहीं चलेंगी। ये देखिए क्या शॉट है, एग्जीक्यूशन कितना जबरदस्त, गेंद हवा के साथ साथ गट्टा के संग संग आउट ऑफ पार्क, 6 रन। इस सिक्सर से स्कोर उछलता हुआ 26 पे पहुंचा है। 26 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स। अल्पेश गायकवाड़ दिन दुगनी रात चौगनी तरक्की कर रहे हैं। दिन में भी स्कोरिंग करते हैं, रात में भी करते हैं। माया जाल के चक्कर में कई लोग रहते हैं जो जिनकी नींदें उड़ जाती है।
26 रन। प्रीतम, इस मर्तबा धीमी गेंद, आसमानी टोला, आउट ऑफ पार्क। गेंद को भेज दिया साजन के घर। बैक टू बैक दूसरा सिक्सर यशपाल के बल्ले से। लगाते हैं तो इस स्पर्धा के फोकस मैन सम्मान्य गणेश केने साहब के तरफ से 5,000 का प्राइज है। 2 पे 2 ठोक डाले, क्या कहेंगे? एक्सपिरियंस इज नॉट ओनली बेस्ट टीचर बट ऑल्सो बेस्ट फीचर। अगदी बरोबर आहे. एक्सपिरियन्स कंपेनियन आपण बघतोय आणि 2 चेंडूमध्ये सलग 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. गणेश केनी साहब की तरफ से 5,000 रुपए का इनाम है। क्या पहले मैच में पहले 5, लेकिन रन मारना है 6, जब मिलेंगे 5। स्कोर अब उछलता हुआ पहुंचा है 32 रन। ये यशपाल माली है, ये इनका क्लास है। ओ गेंद बाहर, नो बॉल, 6 रन, सिक्सर का हैट्रिक यशपाल के नाम। कि इस तरह की स्थिति में, प्रेशर सिचुएशन में यशपाल माली की इस बल्लेबाजी के बारे में आप क्या कहते हैं? क्या ये वो क्रिकेटर है जो कहीं कुछ भी कर सकता है? नक्कीच इनके बारे में तो मैं इतना ही कहूँगा कि ये खिलाड़ी है ना, ये ना सूरत देखते हैं ना मूरत देखते, ये टीम की ज़रूरत देखते। बिल्कुल, ना सूरत देखते हैं ना सीरत देखते हैं, टीम की ज़रूरत देखते हैं। लेकिन गेंदबाज को तो उन्होंने देख लिया है और गेंदबाज से पूछा भी होगा हाल कैसा है जनाब का। फ्री हिट है, एक और नहीं, मैदान के अंदर है, लेकिन फ्री हिट का नुकसान भी नहीं होगा। 2 रन आते हुए स्कोर में, स्कोर तेजी से बढ़ता हुआ 41 पे पहुंचा है। यशपाल माली इस वक्त बल्लेबाजी कर रहे हैं कुल मिलाकर 28 रन पर। 28, व्हाट अ इनिंग प्लेड बाय यशपाल माली। ओवर समाप्त होते हुए 3 कुल स्कोर है 41। सुभाष, क्या लगता है कहां तक देख रहे होंगे? नक्कीच 41 धावा तर झालेला आहे आणि इथून मानकुली संघ ज्याप्रमाणे यशपाल माली फलंदाजी करतोय, तर असं मला वाटतंय कि 65 प्लस कडे लक्ष असणार आहे एकूण मानकुले या संघाचं। क्या मुकाबला है! पहली गेंद पे सिक्सर लगा के ऐलान किया था इलाका हमारा धमाका हमारा। गोटेगर बी ने ऐलान कर दिया इलाका तुम्हारा धमाका हमारा। फिर यशपाल माली ने कह दिया इलाका हमारा धमाका हमारा। शिवम केनी ने भी कहा है कि वैभव को अगर हैट्रिक के लिए, षटकार हैट्रिक के लिए 2000। खेल की शुरुआत गेंदबाजी के लिए केनिथ बेंजामिन की तरह नजर आने वाले श्रावण डोंगरे। श्रावण डोंगरे याला मात्र संघनायकाने कंटिन्यू ठेवलेला आहे। पहिले षटक ही श्रावण डोंगरे याने हाताळलं होतं। चांगलं षटक, पहिले षटक आपल्याला पाहायला मिळालं होतं P1चं आणि पुन्हा एकदा त्याला संघनायकाने कायम ठेवलेलं आहे। गेंदबाजी के लिए तैयार होते हुए श्रावण डोंगरे। वेस्ट इंडीज के केनिथ बेंजामिन की याद ताज़ा होती हुई राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए। फुल टॉस गेंद, इस मरतबा यॉर्कर लेन की गेंद थी और बच गए वहां पर। निशाना अगर स्टंप्स पे लगता तो यशपाल को जाना होता। बहरहाल जोखिम बड़ा रन पूरा किया। स्कोर है 42 रन। 42 धावा धावपलीकडे पाहायला मिळतात तर 4थं षटकाचा खेळ सुरू असताना गेंदबाजी के लिए तैयार होते हुए श्रावण डोंगरे सामना करेंगे यशपाल माली। यशपाल माली इस वक्त 26 पे 28 पे बल्लेबाजी कर रहे हैं। वैल्यूएबल रन प्रभाकर हमारे बीच में, आपका भी स्वागत है। बहुत मशहूर क्रिकेटर। इस मरतबा खड़े खड़े गेंद को खेल दिया है
एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर बुलेट 4 रन। पूर्णपणे फटक्यामध्ये ताकद आपल्याला पाहायला मिळाली होती आणि जबरदस्त केली होती चेंडूवर, जबरदस्त करताना यशपाल मालेच्या बॅटमधून जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय। पावर बैक स्ट्रोक, पूरी ताकत को झोंक दिया था, इनफील्ड के ऊपर से खेला, डीप एक्स्ट्रा कवर में 4 रन। एक्स्ट्रा कवर ऊपर करा था, क्रैक्स इट ऑफ हिज फ्रंट फुट फॉर 4 और लॉफ्टेड ड्राइव फ्रॉम यशपाल माली। 32 पे यशपाल माली, कुल स्कोर 46 रन। श्रावण राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए, यशपाल को बढ़िया गेंद जड़ में थी, स्विंगिंग यॉर्कर था, बल्ले की बॉटम से गेंद को खदेड़ा, कोई रन नहीं। स्कोर है 46। आप देख रहे हैं लेट कबीर निर्मल स्मृति चषक 2021 का धमाकेदार दिन। यशपाल को फोर्स किया है, डाउन द ग्राउंड 6 रन। क्या शॉट खेल रहे हैं यशपाल माली, मूड को बना दिया वन ऑफ द टिपिकल स्ट्रोक इन क्रिकेट मैच। ने और इस सिक्सर से स्कोर उछलता हुआ पहुंचा है 52 पर। नक्कीच दीपेश माले स्वस्तामध्ये बाद झाला होता, मात्र पूर्णपणे सूत्र आपल्या हातामध्ये घेतलेले आहेत यशपाल माले याने। वन मॅन आर्मी आपण पाहतोय सध्या आणि जणू काही यशपाल माले आपल्या पाठीराखाने सांगतोय मैं हूं ना। मैं हूं ना नहीं, बल्कि मैं सब कुछ करूंगा। ये हलचल क्यों हुई है? मैच बॉल मिल गया है। स्कोर इस वक्त 52 और 52 में 38 रन बनाए यशपाल माली ने। गेंदबाजी के लिए तैयार होते हुए श्रावण डोंगड़े, यशपाल माली के लिए कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं यशपाल। राइट आर्म ओवर द विकेट, बहुत ही करारा ऑफ ड्राइव, लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी हैं, थोड़ा फंबल्ड किया है, वहाँ पर थ्रो पहुँचा है और एक से सहमत बल्लेबाज। तो कुल मिलाकर ओवर चलता हुआ ये चौथा स्कोर है 53 रन। धो डाला, हालांकि गोटेगर भी बहुत बड़ा नाम है, और अगर हम देखें तो खाली बख्शा गया आतिश बांडे को। श्रावण के पहले ओवर में 9 आए थे, लेकिन उसके बाद काफ़ी महंगे साबित हुए हैं। अगली 2 टीमों को टॉस के लिए आना है और ऑर्गेनाइजिंग कमेटी बताए कि मैच किसका होगा। इस मर्तबा हवा में शॉट है, लेकिन सेफ लैंडिंग होती हुई मिसक्यू पुल स्ट्रोक था, 2 रन आते हुए स्कोर में। तो कुल मिलाकर 55 रन 4 ओवर की समाप्ति के बाद बने। 55 धावफलक झाले गेलेले आहेत, 4 षटकांची समाप्ती झालेली आहे। यशपाल माले याची अतिशय विस्फोटक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। एक बाजू लावून धरलेले अक्षरच खेळपट्टीवर यशपाल मालेने नांगर टाकलेला आहे आणि एका बाजूला तळ ठोकून फलंदाजी करतोय। कौतुक करावे लागेल यशपाल माले याचा, कारण संघ दडपणाखाली होता आणि दडपण झुगारून एकोरा मानकुली संघाला चांगल्या स्थितीमध्ये यशपाल माले हा घेऊन आलेला आहे। तर शरद स्मृती ट्रॉम्बे कोलिवाडा संघाचा संघनायक आणि साई स्पोर्ट्स खारबाव संघाचा संघनायक आपण टॉस साठी यायचा आहे। पुढील सामना कोलिवाडा विपक्ष खारबाव, केके ट्रॉफीचा विजेता संघ विपक्ष शरद स्मृती ट्रॉम्बे कोलिवाडा या 2 संघांमध्ये पाहायला मिळेल।
खेल की शुरुआत होती हुई आखिरी ओवर चलता हुआ और गेंदबाजी के लिए इस वक्त आदिनाथ को बुलाया गया है कोटेकर बी की तरफ से। सामना करेंगे बैट्समैन यशपाल माली। कितने पे बल्लेबाजी कर रहे हैं? 39 रनों पर यशपाल माली खेल रहे, की प्लेयर। ओ स्विंग एंड मिस, सवाल पूछा वहां पर कॉट बिहाइंड का, लेकिन अंपायर टच से मस नहीं। लेकिन एक बात तो जरूर है कि इस गेंद ने पूरी तरह से यशपाल माली को चारों शाने चित कर दिया था। खारबाव गावचे प्रथम नागरिक साई स्पोर्ट्स खारबाव संघाचे सर्व खारबाव गावचे सरपंच महेंद्रजी पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचं आहे आणि सनी पाटील आपणच विनंती असेल की आपण त्यांच्या समेत व्यासपीठावर यायचं आहे। आपल्या या चषकामध्ये हार्दिक स्वागत है। साइंस स्पोर्ट खारबाव पिछले साल बाली ट्रॉफी को ले उड़ी, इस साल केके ट्रॉफी को। महेंद्र पाटिल साहब आपका हार्दिक स्वागत है। आपसे निवेदन है, प्रथम नागरिक सरपंच आपको आना है। पल्लू शॉट खेलने की कोशिश, स्कूप किया था, गेंद कीपर के दस्तानों में, कोई नहीं, कोई रन नहीं। वंडर बॉय ऑफ खारबाव पुराने पाटिल भी जुड़ चुके हैं, आपका भी हार्दिक स्वागत है। महेंद्र पाटिल साहब आपको हमारे मंच पे आना है। इस मरतबा गेंद को लिफ्ट कर दिया है मिड विकेट के ऊपर, 6 रन। दापोडे गावचे पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर यायचं आहे। आपले हार्दिक स्वागत आहे। कुशल क्रिकेटर आहेत वीर तानाजी दापोडे या संघाचे। आपल्याला विनंती असेल राजू पाटील जी की आपण आमच्या व्यासपीठावर यायचं आहे। आपलं हार्दिक स्वागत आहे चषकामध्ये। ये देखिए रवि पाटिल लगता है रात भर सोए नहीं, उनकी टीम जो कल जीत गई थी ज्ञानदेव स्पोर्ट सावला, 6 रन से स्कोर उछलता हुआ 61 रनों पे पहुंचा है। एक और धमाकेदार शॉट लॉन्ग ऑन के ऊपर और 50 आती हुई यशपाल माली की। व्हाट अ इनक्रेडिबल इनिंग। यशपाल माली दर्शकों को बल्ला दिखाने का है। व्हाट अ इनिंग ही प्लेड, व्हाट अ इनिंग। आजच्या दिवसामध्ये दुसरं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळतंय। सन्माननीय कुंदन पाटिल साहब शिवसेना संपर्क प्रमुख, और 5,000 रुपये यशपाल माली आपको कुंदन पाटिल की तरफ से इस अर्धशतक के लिए आ चुके हैं। 5,000 सिक्सर के हैट्रिक के लिए गणेश केनी साहब ने आपको दिए हैं। इसको कहते हैं जबरदस्त क्रिकेट। जबरदस्त फलंदाजी यशपाल माली याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते। क्या बल्लेबाजी हो रही है, खींच के मारने की कोशिश। प्रिंस ऑफ दापोडे हमसे जुड़ चुके हैं और शिवसेना संपर्क प्रमुख भी है। उनके इतने पोस्ट हैं जो मैं एक इसमें तो कह भी नहीं सकता, लेकिन वेलकम तो वैसा ही कहूँगा, मोस्ट वेलकम। ओ बढ़िया गेंद, कान के पास से झिंग झिंग झिंगाट का गाना सुनाती हुई गेंदबाज का रिएक्ट देखिए आदिनाथ का। वो जो कहते हैं ना सांप गुजर गया तो लकीर पीटने से कुछ नहीं होता है। कुल रन बने 67, 68 की चुनौती है। आइए हम अगले टॉस की तरफ आपको लिए चलते हैं और साइंस स्पोर्ट खारबाव के कैप्टन आ चुके हैं आणि शिरस्मृती ट्रॉम्बे कोलिवाडा संघाचा संघनायक शिरस्मृती ट्रॉम्बे कोलिवाडा संघाचा संघनायक आपण टॉस साठी यायचं आहे, कारण प्रतिस्पर्धी संघनायक साई स्पोर्ट्स खारबाव संघाचा संघनायक ते आलेले आहे। आइए दोस्तों, हमारे बीच अंपायर गोटिया का आगमन होने जा रहा है। आज की रात
पैसा फेंक और तमाशा देख। वेलकम 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 गोटिया अंपायर, डांसिंग अंपायर गोटिया। हो जाइए, आखिरी रात आपको नाचना है दोस्तों। पैसा फेंको तमाशा देखो, पैसे भी तैयार रखिए, डांस जबरदस्त रहेगा। हाँ, कुंदन पाटिल साहब हैं, महेंद्र पाटिल साहब जुड़ चुके हैं, सरपंच प्रथम नागरिक इस वक्त खारबाओं के। हम आपका हार्दिक स्वागत करते हैं। आइए टॉस के लिए शुभा धुमाल, आपको टॉस लेना है। शरद स्मृती ट्रॉम्बे कोळीवाडा संघाचा संघनायक आपण आला असेल तर संपर्क साधायचा आहे, नाणेफेकीसाठी यायचं आहे। आइए दोस्तों लौट चलते हैं इस मैच की तरफ। वेलकम, सुस्वागतम। सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषक 2021 मध्ये या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी मंचावर उपस्थित ठाणे जिल्हा परिषदेचे बांधकाम आणि आरोग्य समितीचे सभापती तसेच भिवंडी ग्रामीण शिवसेना संपर्क प्रमुख कुंदनजी तुळशीराम पाटील साहेबांचं या स्पर्धेच्या माध्यमातून इथे स्वागत सन्मान केला जाईल। मी मानकुली ग्रामपंचायत माजी सदस्य आणि सोनिया ट्रान्सपोर्टचे मालक चंद्रकांत रतन केनी यांना विनंती करतोय की आपण कुंदन पाटील साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे। ठाणे जिल्हा परिषदेचे बांधकाम आणि आरोग्य समिती सभापती तसेच भिवंडी ग्रामीण शिवसेना संपर्क प्रमुख आणि दापोळे गावचे आन बान शान अशा व्यक्तिमत्वाचं गणेशदादा केनी आणि साहिल केनी तसेच चंद्रकांत केनी यांच्या वतीनं प्रथम नागरिक साई स्पोर्ट खारबाव संघाचे सर्वा महेंद्रजी पाटील विद्यमान सरपंच शुभ सन्मान केला जातोय। उपस्थित सर्व प्रेक्षक वर्गांचं पुन्हा एकदा आम्ही स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषक 2021 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। त्यानंतर ग्रामपंचायत खारबावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सनी पाटील इथे उपस्थित आहेत। मी चंद्रकांत केनी पुन्हा एकदा विनंती करतो की आपले शुभ हस्ते आपण त्यांचा देखील शुभ सन्मान करायचा आहे। व्यासपीठावरती स्वागत सन्मान सुरू आहे। सनी पाटील धन्यवाद। तर जाऊया मैदानामध्ये सामना सुरू आहे गोठेकर वर्सेस मानकोली। गो टू सुभाष धुमाल सर। प्रथमारंभी करू विनंती विघ्नेश्वर गणपती तुझ्या दर्शनी मांगल्याच्या ध्वजा सदा फडकती। गणपती बाप्पाला वंदन करूया मित्रांनो। या सामन्याकडे मैदानामध्ये जाऊया। DS गोटेकर बी वर्सेस एकविरा स्पोर्ट्स मानकोली या दोन संघांदरम्यान हा सामना मित्रांनो आपल्याला
पाहायला मिळतोय. विनंती आहे पोगाव संघ, संघ कर्णधार आणि संघ सहकारी आपण मैदान सोडायचं नाहीये. आपणास विनंती आहे आपण मैदानामध्ये उपस्थित राहा. द मॅच इज ऑन. वैभव यावेळीचा पहिला चेंडू फुलटा चेंडू आहे. लेग साइड पोझिशन आहे. विरकावून दिलाय. 4 धावांसाठीचा आलेला हा अप्रतिम देखना दर्जेदार चौकार. संघ सहकारी आणि संघ कर्णधार विनंती आहे आपण ही क्रीडा नगरी सोडायची नाहीये. यानंतर निश्चितच आपला सामना खेळवला जाईल. 67 धावा धावपलकावर होत्या. 68 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना मित्रांनो आपण पाहतोय शिवम केनी यांच्याकडून वैभवसाठी ऑपॉर्च्युनिटी आहे. विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज तिकडे मात्र दिला जाईल. 68 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना वैभव नावाचा गोलंदाज आहे. गोलंदाजीसाठी मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये त्याला इथे मात्र पाचारित केलंय. कर्णधाराकडून पहिला चेंडूचा इथे मात्र कर्पूस समाचार घेतला गेला. गणेश ढिंगोरे नावाच्या फलंदाजाच्या माध्यमातून फुलटॉस होता. फुलटोल वसूल झाला. 4 धावा धावपलकावर. इथे शपल क्रॉस होऊन खेळून काढलाय. पायचे फटका एका टप्प्यानंतर निश्चितच सीमारेषेच्या पलीकडे जातोय. डीप फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे आलेला 4 धावांसाठीचा हा लागोपाठचा दुसरा चौकार. आजचा तिसरा दिवस आणि तिसरी रात्र. या रात्रीच्या निश्चितच खेळामध्ये मित्रांनो आपल्याला निश्चितच क्वालिटी ज्या पद्धतीने काल पाहायला मिळाली त्या पद्धतीने आज क्वालिटी क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळत आहे. पहिल्याच सामन्यामध्ये एल्गार झाला मित्रांनो. पहिला सामना चित्तथरारक झाला. शेवटच्या चेंडूपर्यंत गेला. याही सामन्यामध्ये निश्चितच पहिलं सत्र संपलाय. यशपाल माणी याने आपला क्लास दाखवून दिला. यावेळी 67 धावा धावपलकावर लागलेत. 68 गरज असताना गोलंदाज तयार. हे चेंडू फुलटॉस आहे. थर्ड मॅन रिजन मध्ये. तिकडे मात्र क्षेत्ररक्षकाचं चांगलं काम झालंय. शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये निश्चितच ती जी जागा असते सुभाष धुमाळ सर अतिशय कठीण असते क्षेत्ररक्षणासाठी. कारण जाणारा प्रत्येक चेंडू निश्चितच भवऱ्याप्रमाणे फिरत तिथपर्यंत प्रवास करत असतो. अगदी बरोबर. इथे कौतुक त्या क्षेत्ररक्षकाचं करावं लागेल ज्याने आपल्या संघासाठी महत्वाच्या धावा वाचवलेल्या आहेत. धावपलकावर 9 धावा आपण पाहतोय. वैभव माळी नावाचा गोलंदाज आहे. लेफ्ट आर्म फोर द विकेट. यानंतर सामना करतील यावेळी स्ट्रायकिंग एंडला रोहन शेळके. हा चेंडू आहे समोर ठेवलाय. वाट अ गुड डिलिव्हरी दिस टाइम बाय वैभव माळी. समोर ठेवलाय. भन्नाट वेग इकडे मात्र अक्वायर करतोय. चेंडू सरळ जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. स्थिरावतो. निर्धाव चेंडू इथे मात्र येतोय. अगदी बरोबर. वेगावर सॉर होताना आपण पाहिला होता वैभव माले याला. अतिशय सुरेख गोलंदाजी. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. अगदी अतिशय वेगवान चेंडू आपण पाहतोय. स्वतःच्या रनवे मध्ये पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील वैभव माळी. यावेळेस रोहन तयार. हाही चेंडू समोर ठेवलाय. वाईड यॉर्कर आहे. चांगला क्षेत्ररक्षण दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहे. कव्हर रिजन मध्ये विनीत तिकडे मात्र तैनात होते आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्याने केले. एक धाव घेण्याची मुभा इथे मात्र मित्रांनो दिली गेली आहे आणि एका धाबेच्या मदतीने विक्रमादित्य सचिन रमेश तेंडुलकर याची आठवण होत असताना 10 धावा या धावपलकावर लागत आहेत. अगदी बरोबर. दोन्ही अंगामध्ये धावसंघाने प्रवेश केलेला आहे. मात्र चांगली वापसी गोलंदाज वैभव माले याने 2 चौकारानंतर केलेली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील. यावेळेस फुलटॉस आहे. समोर ठेवला होता. व्हॉट ग्रेट एफर्ट बाय द फिल्डर. वेल जस्ट अँड इक्वली वेल टेकन बाय द फिल्डर विनीत. यस विकेट गोज डाऊन. मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता आणि अगदी त्याच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन विसावतोय. गॅप हेरण्याचा प्रयत्न होता मात्र इथे शेळके सर गॅप हेरता आला नाही. तो फलंदाज आला आणि पहिला फलंदाज बाद होऊन पॅलमध्ये पडताना आपण पाहतोय गणेश ज्याने 2 चौकाराच्या मदतीने आपल्या संघासाठी 9 धावांचं योगदान दिलेलं आहे. निश्चितच गणेश डिंगोरे आणि रोहन शेळके नावाचे 2 सलामीचे फलंदाज होते. यावेळेस मला असं वाटतं या षटकातील 4 चेंडू खेळण्याची संधी
गणेश डिंगोरे याच्याकडे प्राप्त होत असताना 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले होते. त्यानंतर मला असं वाटतं इनफिल्डच्या डोक्यावरून मारायचा होता आणि प्रयत्न कुठेतरी फसतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं कॅचिंग इथे मात्र झालाय ते विनीत माळी याच्या माध्यमातून आणि गडी इथे मात्र बाद झालाय. क्रमांक पहिला गणेश डिंगोरे बॅक टू द डगआउट. पहिलं षटक मित्रांनो इथे संपलंय. पहिल्या षटकाच्या अंती धावफलक 10 वर स्थिर राहिले. एक गडी बाद करण्यामध्ये वैभव इथे मात्र सक्षम ठरलाय. 68 धावांचा पल्ला गाठायचा निर्धारित 5 षटकांचा हा सामना आहे. सुरुवात इथे मात्र चांगली राहिली आहे. दोन्ही संघांसाठी 10 धावा आणि 1 गडी बाद. तर दरम्यान गोलंदाजी मार्गावर या स्पर्धेचे सर्व माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य गणेश केने साहेबांचे सुपुत्र मोहित केने यांना आपण पाहतोय. मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये निश्चितच ज्यांच्या प्रगतीचा आलेख इथे मात्र वाढत चाललेला आहे. वेस्टर्न फिलॉसॉफर इथे मात्र एकदा म्हणतात डे बाय डे इन मेनी वेज आय एम गेटिंग बेटर अँड बेटर. प्रत्येक दिवशी काहीतरी माणसाने नवीन शिकलं पाहिजे आणि या शिक्षणाची शिदोरी निश्चितच ज्यावेळेस मोठी होत असते त्यावेळेस त्यामध्ये अनुभव तयार होत असतो आणि हा अनुभव गाठीशी ज्यावेळेस असतो त्यावेळेस चांगली कामगिरी आपली होत असते. गोलंदाज मोहित यावेळेस तयार असतील क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू आहे, टॅप शॉट आपल्याला पाहायला मिळतो. आडव्या बॅटने खरं तर सरळ फटका आपण इथे मात्र पाहतोय. सम सॉर्ट ऑफ क्लायमॅक्स अँड ऑपोजिशन. या पहिल्या चेंडूवर 1 धाव दरम्यान इकडे मात्र आलेली आहे. शिवम केणी यांच्या माध्यमातून प्रत्येक गोलंदाजासाठी ज्या गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घेतली त्या गोलंदाजाला 2000 रुपयाचं कॅश प्राइज इथे मात्र दिलं जाईल. मोहित नावाचा गोलंदाज आहे. क्रमांक 2चं षटक हाताळतोय. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने ते मात्र मिडल ऑफ द बॅट मध्ये घेता आला नव्हता. फलंदाजाला 1 धाव घेण्याची तरीही मुभा होती आणि ती हेरली, पूर्ण केली गेली. 1 धाव धपलकावर अतिरिक्त आली. इथे शॉर्ट ऑफ गुडलॅनचा चेंडू आहे. यावेळेस वळवला. लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत, तयार आहेत. चेंडू अडवतात, फेकी करतात. 1 धाव इथेही मात्र आली आहे आणि एका धावेने धावफलक इथे मात्र जात आहे 1-2 दॅट इज 12 या आकड्यावर. वैभवने जे षटक हाताळलं होतं ज्यामध्ये 10 धावा गेल्या होत्या. पॉवर प्लेचं निश्चितच हे दुसरं षटक आहे. फक्त आणि फक्त 3 क्षेत्ररक्षक आउटसाइड दी सर्कल आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस शॉर्ट पिचिंग आहे. अक्कोट टप्प्याचे चेंडू वारंवार इथे मात्र टाकण्याचा प्रयत्न केला जातो. मोहित केनी या गोलंदाजाच्या माध्यमातून यावेळेस टीव्ही स्क्रीनवर आपण पाहू शकता उजव्या एसटीच्या फारच बाहेर इथे मात्र पिचिंग केली जाते. पंच हात समांतर करतात. अवांतर 1 धाव इकडे मात्र येताना 13 धावा यावेळेस धाव पलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. मोहित पुन्हा एकदा इथे मात्र तयार होतील. काहीतरी वेगळा विचार इथे मात्र त्याच्या माध्यमातून केला जातोय का पाहणं औत्सुक्याचं ठरेल. यावेळेस समोर ठेवला आहे ऑफ स्टंपच्या अगदी बाहेर. ज्या पद्धतीने टेस्ट क्रिकेट लाईन फेकली जाते त्या पद्धतीने अगदी 5व्या ते 6व्या स्टंपच्या निश्चितच वेध घेणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. व्हॉट अ ग्रेट लाईन दिस टाइम मोहित केनी. मोहित निश्चितच अतिशय अप्रतिम गोलंदाज आहे. त्याच्याकडे क्षमता आहे आणि त्या क्षमतेला न्याय देत असताना ते मात्र परिचय करून देतोय आपल्या क्षमतेचा. गोलंदाज तयार असेल पुन्हा एकदा. मोहित याला आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये त्याला पाचारित केलं गेलं. इथेही आखूट टप्प्याचा चेंडू आहे. यावेळेस मोठा प्रहार, वज्र प्रहार. यावेळेस षटकार. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजाच्या बॅट मधून चेंडू बॅटला लागतोय आणि सेलकसर सीमाच्या बाहेर पाहायला मिळतोय. या षटकाराने धावसंख्या येतोय आकार. धावसंख्या 6 ने वाढून झाली ती धावपलकावर आपल्याला पाहायला मिळते 19. निश्चितच हा जर फटका सुभाष धुमाळ सर आपण पाहिला तर गुड लुकिंग स्ट्रोक नव्हता, परंतु तरीही 6 धावा आल्या असं म्हणायला हरकत नाही. द रिझल्ट इन फेवर ऑफ बॅट्समन. धावपलकावर धावा आहेत 19 आणि दुसरं षटक इथे मात्र हाताळलं जात आहे मोहित केनी नावाच्या या गोलंदाजाच्या मार्फत. आक्रमण इथे मात्र सुरुवात केली. आक्रमणाला फलंदाज रोहन शेळके याच्या माध्यमातून गोलंदाज तयार असतील. मोहित इथेही समोर ठेवलाय वाईड यॉर्कर. मित्रांनो निश्चितच बऱ्याचदा समालोचक म्हणत असतात क्रिकेटमध्ये 2 गोष्टींचा सन्मान आहे. एक तर विक्रमादित्य सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरी गोष्ट परफेक्ट यॉर्कर. इथे मात्र परफेक्ट यॉर्कर फेकत असताना मोहित इथे मात्र कुठेतरी लय प्राप्त करत आहेत असं म्हणायला हरकत नाही. मित्रांनो
पहिलं षटक ज्यावेळेस तुम्ही हाताळता त्यावेळेस बॉडी निश्चितच खुललेली नसते आणि अशा हे परिस्थितीत विथ दी ग्रेट कंट्रोल गोलंदाजी करणं जिकरीचं ठरतं. आव्हानं मोठी असतात. गोलंदाजी यावेळेस तयार. समोर ठेवलाय गतीमध्ये ते मात्र बीट केलंय. समोरचा चेंडू आहे आणि अशा वेळेस क्रॉस बॅटेड शॉट खेळलं. इथे मात्र स्वतःच्या अडचणी वाढवल्या आहेत फलंदाजाने असं म्हणायला हरकत नाही. मोहित यांनी नक्कीच आपल्या गोलंदाजीने प्रेक्षकांना मोहित केलेला आहे. अतिशय सुरेख गोलंदाजी इथे हाताळताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. 2 षटकांचा काही इथे मात्र संपतोय. 2 षटकांच्या अंती धावपलकर जर नजर आपण टाकली 68 धावांचा पाठलाग करत असताना 19 धावा धावपलकर यावेळेस लागलेल्या आहेत. यानंतर निश्चितच या सामन्यामधील विजय संघ आणि जय हनुमान पोगाव हा पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. 2 षटक संपलेत. 19 धावा धावपलकर आहेत आणि 1 गडी आतापर्यंत बाद करण्यामध्ये यश मिळालेलं आहे. निश्चितच वैभव नावाचा गोलंदाज होता. या डावाची सुरुवात त्याला करायची होती. गोलंदाजीच्या माध्यमातून पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना 10 धावा दिल्या गेल्या. 1 गडी बाद करण्यामध्ये तो सक्सेसफुल ठरला आणि त्यानंतर मोहित केने याने मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळलं. 9 धावा इथे मात्र त्याच्या माध्यमातून खर्च केल्या गेल्या. एक मोठा फटका खेळण्याची फक्त आणि फक्त मुभा तिथे गेली आणि इतर सर्व जे चेंडू आहेत चांगल्या पद्धतीने तिथे मात्र हाताळले गेले मोहित केने नावाच्या गोलंदाजाकडून. मित्रांनो स्पर्धा मोठी आहे. आयोजन दैदिप्यमान आहे आणि अशा वेळेस हे मैदान सोडावं असं कोणालाही वाटत नसेल आणि जिंकण्यासाठी ते मात्र शर्तीचे प्रयत्न केले जातीलच यामध्ये ते मात्र शंका नाहीये. संधी प्रत्येक वेळेस मित्रांनो आपल्याला दस्तक देत नसते आणि संधी या देवतेच्या डोक्यावर केस नसतात. आलेल्या प्रत्येक संधीचं सोनं केलं गेलं पाहिजे. शिवम केणी याच्या माध्यमातून प्रत्येक विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज. पहिला चेंडू आहे. रिदम कुठेतरी लॉस केला जातोय. बऱ्याचदा कॉमेंटेटर असं म्हणतात रिदम लॉस केला जातोय, परंतु माझ्या मते इथे शरीराचा रिदम लॉस होत नाही तर मनाचा रिदम लॉस होतोय. इथे गोलंदाज ठरवत नाहीये मला कोणत्या पद्धतीचा चेंडू इथे मात्र टाकायचा आहे आणि तर ठरवत नसल्या कारणाने तिथे मात्र स्वतःला थांबवतो आणि पुन्हा एकदा रनवे मध्ये येतोय. गोलंदाज विनीत माळी याला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी लागेल. तिसरं षटक आहे. क्षेत्रक्षण विखुरलेलं फैलावलेलं मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतं. विनीत माली नावाचा गोलंदाज आपल्या नावाचा ठसा इथे मात्र भिवंडी क्रिकेटमध्ये ज्याने फार कमी दिवसामध्ये उमटवलाय असा गोलंदाज प्रतिभाशाली गोलंदाज विनीत माळी ऑन हिज बॉलिंग मार्क. यावेळेस पहिला चेंडू आहे. व्हॉट अ ग्रेट डिलिव्हरी दिस टाइम. कोणतंही उत्तर इथे मात्र निश्चितच या फलंदाजाकडे नाही आहे आणि फलंदाज हाय कॅलिबरचा जरी असेल तरी अशा पद्धतीचा चेंडू जर टाकला गेला तर निश्चितच फलंदाजाला सळो की पळ करून सोडता येतं. याचं ज्वलंत उदाहरण विनीताच्या माध्यमातून आपण पाहिलं. नक्कीच सिल्व्हर स्पोर्ट्स संघाकडून KK ट्रॉफी मध्ये विनीत माल्याने याच प्रकारे गोलंदाजी केली होती. अगदी वेगावर सॉर होताना हा गोलंदाज त्यावेळी पाहायला मिळाला होता. गोलंदाज तयार. यावेळी विश्राम फटका. एक चेंडू खाली. मात्र लेग बायचा इशारा येतोय. बॅटचा स्पर्श तिथे झाला नव्हता. एक धाव दरम्यान बाईच्या स्वरूपामध्ये इथे मात्र आलेली आपल्याला पाहायला मिळेल. धावपलक 1ने वाढेल आणि यानंतर जाऊन पोहोचेल 20-20. 20 धावा यावेळेस धावपलकर असतील. 68 धावांचा पाठलाग करायचे. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना विनीत माळी पुन्हा एकदा स्वतःला या षटकामध्ये तयार करतील. रोहन शेळके आणि निलेश बांगर नावाचे 2 फलंदाज आहेत. इनफॅक्ट आता रोहन शेळके स्ट्रायकिंग एंडला तयार असतील. हा चेंडू आहे. चेंडू पुढे ठेवला जातो. देयर इज अ चान्स ऑफ कॅच कॉट सक्सेसफुली बाय द फिल्डर. यस विकेट गोज डाऊन. गडी दुसरा बाद होतोय तो DS11 गोठेकर B या संघासाठी. क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या पण झेल त्याने हा पकडलेला आहे आणि दुसरा फलंदाज सलमेचा बाद झाला. 2 ओपनर बॅक टू पॅव्हलियन. 68चं लक्ष आणि 68 या लक्षाचा पाठलाग DS गोठेकर B संघाकडून केला जातोय.
विनीत याचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. पहिल्या चेंडूवर निश्चितच निर्धाव चेंडूची मोहर लावली होती, त्यानंतर 22च्या रूपाने एक धाव आली आणि त्यानंतर तिसरा चेंडू हाताळला गेला. इथे मात्र मोठा मासा गळायला लागला. रोहन शेळके नावाचा फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन होताना आपण पाहिला. आणि यावेळेस मैदानामध्ये मित्रांनो निश्चितच शहापूरचा टायगर इथे मात्र एंट्री करतोय. श्रावण डोंगरे गोलंदाज तयार. पहिला चेंडू इथे मात्र कोणताही उत्तर नाहीये. देर इज नो एनी आन्सर टू दी बॅट्समन. ज्या पद्धतीची गोलंदाजी इथे मात्र होत्या, यॉर्कर लेंथ हाताळली जाते आणि ऑन टू दी टार्गेट ज्याला म्हणतो गोलंदाजी, ती गोलंदाजी करत असताना ज्यावेळेस तुमच्याकडे अचूक टप्पा असेल आणि त्याचबरोबर तुमच्याकडे अतिरिक्त वेग असेल, तर यापेक्षा एक गोलंदाज म्हणून सुभाष धुमाळ सर अधिक चांगले गुण कोणते तुमच्याकडे हवेत? वेग आहे, अचूक टप्पा आहे, पाहायचा. आतापर्यंत षटक अप्रतिमरित्या हाताळलं गेलं विनीत माळी याच्या माध्यमातून. इथे फटका आहे, सरळ बॅटने खेळून काढलेला आहे, पाहायचंय. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक आले सौरभ आणि चेंडू अडवला, फेकी केली जाते. तोपर्यंत एक धाव दरम्यान मित्रांनो इकडे मात्र या धावपलकावर अंकित केली जाईल. 21 धावा धावपलकावर असतील. 68 धावांचा लक्ष्याचा पाठला करत असताना तिसरं षटक फेक जात आहे विनीत माळी नावाच्या गोलंदाजाकडून. मी निश्चितच म्हटलं होतं तुम्ही किती जगता याला महत्व नसतं, कसं जगता याला फार महत्व आहे. इथे मात्र फार कमी कालावधीमध्ये नावारूपाला आलाय विनीत. यावेळेस मोठा फटका खेळायचा आहे. याही वेळेस कोणतंही प्रत्युत्तर इथे मात्र फलंदाजांकडे नाहीये. समोर चेंडू ठेवला होता आणि आपण पाहतोय टीव्ही स्क्रीनला क्रॉस बॅटेड शॉट खेळायचा होता. चेंडू फळीचा संपर्क, समन्वय, मिलाप इथे मात्र आलेला नाही. निर्धाव चेंडू इथे मात्र फेकला जातोय. सातत्याने विनीत माने याचं कौतुक इथे मात्र केलं जाईल आणि करावं लागेल. ज्या पद्धतीने गोलंदाजी त्यांनी इथे मात्र हाताळल्या आणि त्या कौतुका असतो निश्चितच पात्र आहे. 3 षटकांची समाप्ती झाली आणि 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय धावपलकावर 21 धावा. आता मात्र एक्विशन आमचे एक्सपर्ट स्कोर अल्पेश गायकवाड आपल्यापर्यंत पोहोचवतील. 12 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता आहे. हे नक्कीच जीटीसीच्या माध्यमातून एक्विशन आपण पाहू शकता. स्वर्गवासी कबीर निर्माण स्मृती चषक 2021 चौथा हिरवा 40+ ग्रामपंचायत ग्रामस्थ मानकोळी आयोजित ही मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा मित्रांनो. आणि या स्पर्धेचं निश्चितच आकर्षण आपल्या समोर आहे. सामनावीरासाठी दिली जाणारी HF100 हिरो बाईक मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर माणसाचं शरीर सुदृढ राहावं यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने कसरती कराव्या लागतात आणि त्याचाच एक भाग सायकलिंग असते. यावेळेस 2 चांगल्या पद्धतीच्या स्पोर्ट्स सायकल्स इथे मात्र उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर बक्षिस इथे मात्र दाखवली जातात. काय ट्रॉफीज आहेत, आकर्षण आहे, जणू काही आपले डोळे तिथे मात्र जाऊन स्थिरावतात काही क्षणासाठी. आणि यासाठी तिथे मात्र क्रिकेटचं हे युद्ध रंगतंय मित्रांनो. आजचा हा तिसरा दिवस, इनफॅक्ट तिसरी नाईट, आणि या तिसऱ्या नाईट मध्ये अप्रतिम क्वालिटी क्रिकेट मित्रांनो आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं नाही. हे दुसरं सत्र आहे. दुसऱ्या सत्रामध्ये निश्चितच तिसऱ्या षटकाचा काही संपला. तिसऱ्या षटकाच्या अंती 21 धावा धावपलकावर आहेत आणि यानंतर उर्वरित 12 चेंडूंमध्ये 47 धावांचं इक्वेशन. दीपेश इज रेडी. श्रावण याच्यासाठी हा चेंडू आहे फुल टॉस. फुल टोल वसूल केला गेला नव्हता. मला असं वाटतं ज्या वेळेस अशी परिस्थिती मैदानामध्ये होते त्या वेळेस मला निश्चितच तिथे मात्र बोलावंसं वाटतं. फलंदाज या फुल टॉस साठी तयार नव्हता. जर फलंदाज निश्चितच फुल टॉस साठी तयार असेल तर ती संधी निश्चितच प्रत्येक वेळेस त्या संधीचं सोनं केलं जातं. परंतु यावेळेस श्रावण डोंगरे फुल टॉस साठी तयार नव्हता. एक धावा इथे मात्र लेग बायच्या रूपाने आलेली आहे. धावपलक 1ने वाढलाय. 23 धावा यावेळेस धावपलकावर लागल्या जातील. 12 चेंडू आणि 47 धावांची गरज होती. यावेळेस समीकरण बदलत आहे आणि प्रत्येक चेंडू गणिक इथे मात्र समीकरण टफर होत चाललेलं आहे. ते फलंदाजी करणाऱ्या गोठेकर बी या संघासाठी 11 चेंडू आणि 46 धावा असं समीकरण यानंतर मैदानामध्ये उरत आहे. दीपेशाच्या विरोधात उघडलेलं हे आक्रमण. एक तुमारी दुसरी हमारी हा षटकार. तर संघर्षाचा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजाच्या बॅट मधून आणि धावसंख्या 6 ने वाढेल.
या षटकाची सुरुवात दीपेश माळी यांनी अतिशय अप्रतिम चांगली केली होती, परंतु इथे मात्र इरादे स्पष्ट केलेले आहेत. या वेळेस फलंदाजाने आणि एक अप्रतिम षटकार दरम्यान आपल्याला पाहायला मिळालेला आहे. धावपलकावर धावा 28 आहेत. निलेश बांगर याच्या बॅट मधून आलेला हा एक अप्रतिम फटका, देखना फटका, दिमागदार फटका, क्रिकेटचं मादक सौंदर्य इथे मात्र दाखवलं गेलं. हवाई मार्गाने चेंडूला सफर घडवली गेली आणि या कोरोना काळामध्ये निश्चितच विमान यात्रा झाली. या चेंडूची 6 धावांसाठीचा आलेला हा षटकार मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाला. गुलाबी थंडीचे दिवस आहेत, गरम क्रिकेट आपण पाहतोय. गोलंदाज तयार, समोर ठेवलंय. यावेळेस लोअर फुल टॉस आहे, चेंडूला टर्न केलाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक विनीत इज व्हेरी अलर्ट. विनीत याचं कौतुक करावं तितकं कमी आहे. निश्चितच गोलंदाजी करत असताना प्रभावशाली कामगिरी त्याची निश्चितच या 2-3 वर्षामध्ये खरं तर राहिली आहे. आणि 2-3 वर्षामध्ये तुम्ही तालुक्या क्रिकेटच्या पटलावर जर येत असाल तर तुमच्यामध्ये असलेली क्षमता ही अफाट आहे, अफलातून आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याचा परिचय विनीत याने दिलाय. गोलंदाज तयार, याही वेळेस मोठा फटका खेळायचा आहे. समोर ठेवलं होतं आणि निश्चितच स्ट्रेट बॅटने चेंडू फळीचा संपर्क करण्याचा प्रयत्न श्रावण डोंगरे ऑफ कलर दरम्यान आज आपल्याला पाहायला मिळतो. ज्या पद्धतीचा श्रावण डोंगरे निश्चितच शहापूरच्या क्रिकेटने अनुभवलाय तो श्रावण यावेळेस आपल्याला पाहायला मिळत नाही. बिग नेम, बिग विकेट आहे, बिग हिटिंग कॅपॅसिटी आहे. गोलंदाज तयार, इथे फटका मोठा आहे, फटका फसलाय, चेंडू खाली. विनीत चूक होणार नाहीये यावेळेस, मोठा मासा गळाला लागतोय. श्रावण डोंगरे बॅक टू दी डगआउट. आपल्याला पाहायला मिळालेलं या सामन्यात विजय संघ आणि जवानमन पोगाव या 2 संघामध्ये जवानमन पोगाव संघाचा संघ आपण नाणेफेकसाठी सज्ज राहायचं आहे, कारण या सामन्यानंतर लगेच आपला सामना खेळला जाणार आहे. आतापर्यंत मोहित केने याने हाताळलेल्या एक षटकामध्ये 1 षटकार आला होता. त्यानंतर दीपेश माळी याने हाताळलेल्या या षटकामध्ये 1 षटकार आला होता. फक्त आणि फक्त 2 षटकार इथे मात्र आतापर्यंतच्या फलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आणि 2 चौकार आपण पाहिलेले आहेत. गोलंदाज दीपेश तयार, इथे ऑफ साइडच्या दिशेने व्हॉट अ ग्रेट ड्राईव्ह. काय फटका आहे मित्रांनो, आउटफील्ड बरोबर वार्तालाप करत चेंडू जातो, सीमारेषेच्या वेध घेतोय. यावेळेस A1 ब्रँडेड चौकार. धावा याचबरोबर धावपळकावर लागलेले 4 षटकांचा कळीस संपला. 68 धावांचा पाठलाग करत असताना फक्त आणि फक्त 29 धावा धावपळकावर लागलेले आहेत. शेवटचं षटक म्हणजे 6 चेंडू आणि यानंतर धावपळकावर निश्चितच किती धावा लावाव्या लागतील आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. 6 चेंडू आणि 35 धावा असं समीकरण मैदानामध्ये आहे आणि म्हणजे प्रत्येक चेंडूला इथे मात्र विदाऊट व्हिसा पाठवावा लागेल परदेशात. सीमारेषे पलीकडे 6 षटकार जर आले तर आणि तरच इथे मात्र या सामन्यामध्ये वर्चस्व आणि विजय प्राप्त करता येईल. फलंदाजी करत असताना दुसऱ्या सत्रामध्ये DS11 गोठेघर बी या संघाला. आणि यावेळेस गोलंदाज कोण आहेत, पुन्हा एकदा ज्यांची चर्चा निश्चितच या अगोदर आपण केली होती तो गोलंदाज विनीत यावेळेस गोलंदाजी मार्कवर स्वतःला तयार करेल. मित्रांनो निश्चितच कद उंच असणं, तुमची उंची वाढवण्यासाठी तुमच्याकडे उंची असणं गरजेचं नाहीये. तुम्ही काम किती मोठं करता, किती चांगल्या दर्जाचं करता हे खरं तर पाहिलं जातं. यावेळेस सरळ बॅटने खेळून काढलाय डाऊन द ग्राउंड. देयर इज अ नो चान्स फॉर एनी फिल्डर. अल्टिमेटली इव्हेंच्युअली the ball is racing all the way for 4 runs. विनीत तयार असतील यावेळेस इक्वेशन बदल आहे. 5 चेंडू आणि 31 धावा. इथेही मोठा फटका खेळायचा, चेंडू फळीचा संपर्क आला नाही. कहीं पे निगाहे कहीं पे निशाने. एक फलंदाज म्हणून तुम्हाला जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर गोलंदाजाच्या रनवे पासून तुमचं लक्ष असणं फार गरजेचं आहे. रिलीज पॉइंट तुम्हाला हेरता आला पाहिजे. गोलंदाजाने केलेली हरकत तुम्हाला तिथे मात्र
चोखपणे पाहता आली पाहिजे, तिचं आकलन करता आलं पाहिजे, निरीक्षण करता आलं पाहिजे आणि त्यानंतर फलंदाज चांगल्या पद्धतीचे फटकेबाजी तिथे करू शकतो. गोलंदाज तयार असतील. विनीत इथे हे यावेळेस चान्स होती. मला असं वाटतं अलीकडचं क्रिकेट हे अतिशय प्रोग्रेसिव्ह क्रिकेट आहे आणि अलीकडच्या क्रिकेटमध्ये निश्चितच वेगवेगळ्या पद्धतीचे फटके यावेळेस इमर्ज झालेले आहेत. या अगोदरच्या सत्रामध्ये निश्चितच दिलस्कूपचा तिकडे मात्र आपण एक नजराना पाहिला. अलीकडच्या क्रिकेटमध्ये लॅप शॉट म्हणून एक शॉट निश्चितच तिकडे मात्र आलेला आहे. मॅथ्यू वेड नावाचा फलंदाज आपण पाहतोय शाहीनशाह आफ्रिदीच्या विरोधात ते जे 3 षटकार आले होते T20 विश्वकप मध्ये, अतिशय महत्वाचा निश्चितच तो सामना होता आणि नवीन फटक्यांच्या जोरावर तो सामना मॅथ्यू वेड यांनी तिथे मात्र जिंकून दिला होता. यावेळेस नस्टी बाउन्सर सरप्राइझिंग बाउन्स गेट करत असताना विनीत नावाचा गोलंदाज निश्चितच आपण पाहतोय. प्रत्येक वेळेस तुमचा जो प्लस पॉइंट आहे तो प्लस पॉइंट किंवा तुमच्या भात्यातील प्रमुख अस्त्र काढणं हे गरजेचं नसतं. ज्यावेळेस गरज असेल त्यावेळेस तो बाहेर काढा. यावेळेस निश्चितच बाउन्स मिळवताना विनीत माळी याला आपण पाहिलंय. गोलंदाज तयार. इथेही समोर ठेवला आहे. चांगला फटका जरी इथे मात्र आला असेल, सीमारेषेच्या पलीकडे जाणारा चौकारा आपल्याला पाहायला मिळाला असेल तरी मात्र विजयाची चाहूल इथे मात्र या चौकाराने लागणार नाहीये. देर आहे दुरुस्त आहे असं आपण म्हणणार नाही. फक्त आणि फक्त कॉन्फिडन्स इथे मात्र लेवल वाढेल फलंदाजाची. येणाऱ्या प्रतियोगितेमध्ये हा कॉन्फिडन्स त्याच्या कामी नक्कीच येईल, कारण इथे मात्र कोणाच्या विरोधात तुम्ही फटका खेळला हे अतिशय महत्वाचं आहे. क्लासी बॉलर विनीत माळी याच्या विरोधात आलेला हा चौकार. हा चेंडू निश्चितच भरधा वेगाने हाताळला गेला आणि प्रिन्स ऑफ वानकोळे विनीत माळी याने मात्र शेवटच्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली, भेदक गोलंदाजी केली. निश्चितच 3रं षटक हाताळलं होतं त्याने 2 धाबा दिल्या होत्या, 1 गडी बाद केला होता आणि 5वं षटक हाताळल्या 9 धाबा दिल्या. एकही गडी जरी बाद केला नसेल तरी समोरच्या संघाला 4 मुंड्या चित केल्या आणि हा सामना जिंकला. एकवीर मानकोळी संघाने जिंकलेल्या संघाचं हार्दिक मनपूर्वक अभिनंदन.